सच्चाई छुपाई गई, अफवाहें उड़ाए गए, कहानी कुछ और थी, दिखाई कुछ और गई। या विशाल शिंदे नाईक या मास्टरमाइंड आरोपीने आपल्या इंस्टाग्रामवर या ठेवलेल्या पोस्टमुळे पोलीस सतर्क झाले आणि त्याच्यावर पाळ ठेवण्यात आली। त्यामुळं हे आरोपी सापडले आहेत। नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। पंढरपुरात घडलेल्या लखन जगताप दुहेरी हत्याकांडामध्ये मागील 6 महिन्यापासून आरोपी गुंगारा देत होते, तर पोलिसांना त्याचा मागमूस लागत नव्हता। त्यामुळं पंढरपुरातील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल संशय निर्माण होत होता। मात्र मागील 6 महिन्यापासून हे प्रकरण पेंडिंग पडल्यामुळे लोकांमध्ये पोलिसांबद्दल असणारी विश्वासार्हता गमावण्यात आली होती। मात्र नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे आणि त्यांच्या टीमने एक कसोशीने तपास करून अगदी कोणताही धागा नसताना केवळ या पोस्टच्या पाठीमागे लागून आरोपीपर्यंत पोहोचण्यात त्यांना यश आलंय। पाहूयात आपण यामध्ये नेमकं काय घडलं। तर पंढरपूर शहरात 15 जुलै रोजी घडलेल्या दुहेरी हत्याकांडामध्ये आरोपी हा त्याच्या लखन जगताप या मृताच्या पाठीमागच राहत होता। मात्र त्यांच्यामध्ये असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून दोघांमध्ये नेहमीच खटकाखटकी उडायची। मात्र घरात कुणी नसल्यामुळं या प्रकरणाची माहिती बाकी इतर घरातील लोकांना कुणालाच नव्हती। मात्र 15 जुलैमध्ये असं काय झालं की त्यामध्ये दुहेरी हत्याकांड घडलं। तर 15 जुलै रोजी रात्री 8:30 ते 9 वाजण्याच्या दरम्यान विशाल शिंदे नाईक, त्याचा चुलत भाऊ अथर्व शिंदे नाईक आणि एक अल्पवयीन गुन्हेगार या तिघांनी मिळून अचानक त्याच्या घरामध्ये घुसत धारदार हत्यारानं लखन जगतापवर सपासप वार करत त्याला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडलं। त्यानंतर त्याची आई मध्ये आली असता आईलाही पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिलाही जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडलं। या घटनेनंतर आरोपी लगेचच कोणत्याही रस्त्याने न जाता लखन जगतापच्याच घरावरून विशालच्या घरात गेले। त्यामुळे कोणत्याही CCTVमध्ये हे आरोपी आले नाहीत। लगेच कपडे बदलून लगेच या घटनास्थळी पोचत पोलिसांना फोन केला। या आरोपीनेच पोलिसांना फोन केला। त्यामुळं पोलीस त्याच्यावर जास्त फोकस करू शकले नव्हते। मात्र काही वेळातच मोठी गर्दी झाली, पोलीस आले, तपास चालू झाला। मात्र आरोपी हा सापडत नव्हता। आरोपी मात्र या सगळ्यांच्याच गारड्यात असायचा। त्यामुळं आरोपीला या सगळ्या प्रकरणाची माहिती मिळायची। त्यामुळं पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकले नव्हते। मात्र या प्रकरणाची कुठंतरी हिंट देण्यात आली होती। मयत लखन जगताप याची बहीण याने सांगितलं होतं की काल मोठी भांडण झाली होती आणि या भांडणातून होऊ शकतं। मात्र पोलिसांनी थोडंफार दुर्लक्ष केलं आणि आरोपी मोकाट राहिले होते। मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे आणि त्यांच्या टीममध्ये असणारे 2 पोलीस कर्मचारी, एक शरद कदम आणि सूरज हेंबाडे, या दोघांनी या प्रकरणावर पूर्ण फोकस करत त्यांचं इंस्टाग्राम अकाउंटवर लक्ष ठेवलं आणि यातच विशाल शिंदे नाईक फसला। आणि त्याने केलेल्या पोस्टवर त्यांनी अशा प्रकारे तपास सुरू केला की त्यांचाच मित्र त्यांच्यामध्ये सोडला आणि आरोपी असणारा अथर्व शिंदे नाईक याला बरोबर पार्टी देऊन त्याच्याकडे गुप्त चौकशी करून त्याच्यावर पाळ ठेवली आणि बरोबर विशाल त्याच्या जाळ्यात अडकला। पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने लगेचच कबुली दिली आणि मास्टरमाइंड असणाऱ्या विशाल शिंदे नाईक याचं नाव पुढं आलं।